हे बघ केदार, वैभव. हा तेच ते. ती माझी मामी बहीण आहे ना, जिने चहा बनवला होता. तारिणी. करेक्ट, तीच. तिच्या नवऱ्यावरनं माझं खूप प्रेम आहे. मला खूप आवडतो तो. त्याचं लग्न झालं असेल किंवा मला माझं लग्न करावं लागलं तरी चालेल, पण माझ्या मनात तो कायम राहणार आहे. ओके. आणि मी ना अशीच आहे, म्हणजे मनात आलं ते पटकन बोलून टाकते. सतत लोकांना पाया पडून खाली वाकून नमस्कार करत खोटे संस्कार दाखवणाऱ्यातली मी नाही. ओके. अरे ओके ओके काय करतोयस? तुला राग येत नाहीये का? म्हणजे तुला अशी मुलगी बायको म्हणून आवडणार आहे का? अरे तुझ्यात ते संस्कार आहे की नाही? अरे चिड ना, रागव. काही तर राग येत असेल ना, राग येत असेल तर बाहेर निघून जा, चालेल? आला ना तुला राग? नाही, नाही आला. अरे असं कसं, तुला राग कसा येत नाहीये? कारण मला ह्या सगळ्याची आधीपासूनच कल्पना होती. कसं? बरं, तुला घर सापडायला काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? नाही का, ट्रॅफिक बरंच असतं ना त्यामुळे. बरं ऐक ना, मी तुला आता जे सांगणार आहे ना त्यावरून प्लीज तू कोणाला जज करू नकोस, म्हणजे मला किंवा कोणालाच. नाही. हे बघ, काव्या ना खूप चांगली मुलगी आहे, जेन्युइनली सांगतोय. पण आधी ना तिचं माझ्यावर प्रेम होतं. म्हणजे त्याला असं प्रेम पण म्हणता येणार नाही. ते असतं ना की आपल्याला अशीच एक व्यक्ती आवडते, म्हणजे अट्रॅक्शन टाईप, तशा टाईपमधली सिच्युएशन होती. पण मला तिच्याबद्दल कधीच फिलिंग्स नव्हत्या. मला सुरुवातीपासूनच तारिणी आवडते आणि तिच्याशीच मला लग्न करायचं होतं, जे की मी केलं पण. काव्याला एका चांगल्या पार्टनरची खूप गरज आहे आणि ती ज्याला कोणाला पसंत करेल ना त्याच्यावर अगदी जीवापाड प्रेम करेल. खरंच सांगतोय, खूप चांगली मुलगी आहे ती. सो तू काही हेजिटेशन ठेवू नको मनात. नाही नाही. असं म्हणाला केदार? हो, आणि असंही म्हणाला की तुम्हाला काव्याचं फक्त एकदा मन जिंकण्याची गरज आहे, आणि एकदा का ते तुम्ही जिंकलात की काव्या तुम्हाला प्रत्येक वळणावर साथ देऊन तुम्हाला कधीच हरू देणार नाही. आणि हो, याही पलीकडे जाऊन मी तुला आणखी गोष्ट सांगतो की जेव्हा चेतना आत्याने मला तुझा फोटो दाखवला तेव्हाच बघता क्षणी तुम्हाला आवडली होतीस. जर तुझा होकार असेल तर तुझं आयुष्यभर रोज नव्याने मन जिंकण्याची तयारी माझी असेल. आणि एव्हरीवन हॅज अ पास्ट, आणि फक्त त्यामुळे फ्युचर वाईट करण्यात काहीच अर्थ नाहीये. कदाचित आपण भेटणार असू म्हणून देवाने तुला इतकी वेळ वाट पाहायला लावली असेल. हो ना? काय झालं? काही चुकीचं बोललो? नाही, माझं केदू समोर बसल्यासारखं वाटलं रे. असं समज हवं तर. पण मी वैभव आहे हा असं. पण नेमकं हे आजच असं काय काम निघालं? अगं बँकेत जायचंय, काही सह्या कराव्या लागणार आहेत. पण त्यांनाच पेपर्स घेऊन बोलवायचं ना इथे. तुम्ही कशाला जाताय? हा, उगाच दगदग तुमची. अगं त्या अधिकाऱ्याच्या समोर सह्या करायला लागणार आहेत, त्यामुळे बँकेत जावंच लागेल. आणि काही काळजी करू नकोस, कौशिकी आहे ना माझ्यासोबत. ऐका ना, माझं एक काम करा. कौशिकी बरोबर जाताच आहात तर तिला जरा सांगाल का की युवराजला छोटी मोठी का होईना एखादी जबाबदारी द्यायला.